आम्ही मे 2016 आव्हानाला स्टार्ट केलं। आमचं जे पहिला प्रॉडक्ट होता ते आमचं शेततळ्याचा कागद जलसंचय आम्ही लॉन्च आपल्या शेतकऱ्यांसाठी कशी फायद्याची आहे। जे कांद्याचे बॅग भरलेले आहे। सर मॅनेजिंग डायरेक्टर, प्रथमतः मी कृषी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपल्यासोबत आहेत आव्हाना कंपनीच्या CEO मैथिली मॅम। तर आज आपण त्यांच्यासोबत काही गोष्टी डिस्कस करूया। तर आव्हाना कंपनीची एस्टॅब्लिशमेंट तुम्ही कधी केली, कोणत्या इयरला? आम्ही मे 2016 आव्हानाला स्टार्ट केलं। आमचं जे पहिला प्रॉडक्ट होता ते आमचं शेततळ्याचा कागद जलसंचय आम्ही लॉन्च केलं। आता त्या रेंजमध्ये आम्ही जलसंचय सुपर दोन्ही कागद बनवतो। आम्ही स्टार्ट बेसिकली हे केलं की आमचं मॉटो काय आहे आव्हानामध्ये इज शेतकरी सुखी भव, की आमचे जेही प्रॉडक्ट बनवले जातात त्याच्याने शेतकरीचं काहीतरी बहणं जाणं पाहिजे, त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि एंड ऑफ द डे ते आणि त्यांचे फॅमिली जास्त सुखी झाले पाहिजे। तो हा आमचा मॉटो होता। आणि आमची कंपनी प्लास्टिक सेक्टरमध्ये जे MB इंडस्ट्रीज आहे आव्हानाची पेरेंट कंपनी, ही प्लास्टिक सेक्टरमध्ये खूप जुनी कंपनी आहे। ऑलमोस्ट आमचं 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। तर आम्हाला काय वाटत होतं की प्लास्टिकमध्ये जेही आम्ही शिकलो आहे, जेही आमचं एक्सपर्टीज आहे ते घेऊन यायचं आणि फार्म रिलेटेड जे पॉलिमर्स असतात, ज्याला आपण ॲग्रो पॉलिमर्स म्हणतो, जसं शेततळ्याचे कागद किंवा मल्च फिल्म, ह्या सगळ्यांचं नक्ष बदलायचं। मग तुम्हाला याच्यामध्ये काय ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड होतं की म्हणजे या फील्डमध्ये तुम्ही कसं इंटरेस्ट, म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय करायचं म्हणून कसं काय या फील्डमध्ये आला? माझं बेसिक बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगमध्ये, मी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केली आहे। तर बेसिकली प्रोडक्शन कसं करायचं, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स, ह्या सगळ्यांचा मॅनेजमेंटमध्ये। तर मला माहीत होतं की मला काहीतरी प्रॉडक्ट बनवून त्याचं डिस्ट्रीब्युशनमध्ये काम करायचं आहे। पण ॲग्री सेक्टरमध्ये इंटरेस्ट असं झालं की आमची फॅमिली ॲक्च्युली म्हणजे शेतीचा बॅकग्राऊंडमधून आहे। आमची बाबाची साईडची फॅमिली चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन एरियाजमधून माझी आजी आणि माझे आजोळी येतात। तर दोन्हीकडे आमच्याकडे शेती आहे। यवतमाळमध्ये ऑलमोस्ट 72 एकर आमची शेती आहे स्वतःची। तर खूप अजूनही मोठे मामा काका वगैरे शेती करतात आणि त्यांना पाहून वाटायचं की जिकडे अर्बन एरियामध्ये खूप इनोव्हेशन्स होतात, अर्बन सेक्टर खूप समोर चाललं गेलं आहे, तिकडे शेतकरी आज पण तेच प्रॉडक्ट्स यूज करत आहे जे ते 1990 किंवा 1980 वापरत होते। तर ते स्पीड ऑफ इनोव्हेशन कुठेतरी मॅच झाली पाहिजे जी अर्बन आणि रुरल सेक्टरची आहे, आणि त्याचमुळे मला पाहिजे होतं की मी रुरल सेक्टरमध्ये काम करायचं। आज आव्हाना कोणत्या स्टेटमध्ये आणि कुठे त्यांचे प्रोडक्ट सर्व करतोय? आमचं पहिलं स्टेट होतं महाराष्ट्र, कारण की आम्ही महाराष्ट्राचे आहात। तर आम्हाला पाहिजे होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची सुरुवात करायची, म्हणून आम्ही जेव्हाही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतो ते महाराष्ट्रामध्ये करतो। पण आता आम्ही खूप लकी आहोत की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आम्हाला एवढं चांगलं रिस्पॉन्स दिलं आणि एवढं प्रेम दिलं की आम्ही खूप फास्ट एक्सपॅन्ड करत गेलो। आज आमचे प्रॉडक्ट महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या सगळी जागी उपलब्ध आहे। आमचं डीलर डिस्ट्रीब्युटर नेटवर्क बऱ्यापैकी फैललेलं आहे। तर ते फक्त पॉसिबल झालं कारण की महाराष्ट्रामध्ये आमचं सक्सेस फास्ट आलं आणि त्याच्यामुळे तो प्रॉडक्ट बाय वर्ड ऑफ माउथ फैलत गेला। आव्हानाच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्या कृषीमय परिवाराकडून शुभेच्छा। थँक्यू सो मच। नमस्कार, माझे नाव गणेश माळी, मी आव्हाना कंपनीचा प्रतिनिधी आहे। आज मी तुम्हाला या आव्हाना टँकबद्दल जरा माहिती सांगतोय की कशी आपल्या शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरेल किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी कशी फायद्याची आहे। आता 1-2 मिनटं आमच्या आव्हाना कंपनीबद्दल जर सांगायचं झालंच तर आम्ही काय करतो, दरवर्षी शेतकऱ्यांना काहीतरी एक नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या शेतकऱ्यांचं कष्ट कमी होईल कुठेतरी। त्या संदर्भातच आम्ही ही टँक तयार केलेली आहे। आता हे टँकचे फायदे असे आहेत की आता आपण बघतो की बऱ्यापैकी शेतकरी शेतामध्ये सेंटेक्स वापरतात, तर शेतकऱ्याला कसं काय करावं लागतं, प्रत्येक शेतासाठी एक सेंटेक्स ठेवावं लागतो। शेतकऱ्याचं कसं क्षेत्र डिवायडेशन झालेलं असतं की एका ठिकाणी अर्धा एकर असतं, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अर्धा एकर असतं, तर प्रत्येक ठिकाणी त्याला तो 200 लिटरचा सेंटेक्स ठेवावा लागतो। मग त्याला कॉस्टिंग पिन जातं आणि त्याला ते मूव करायला त्रास होतो। तर त्यासाठी आम्ही काय केलं आहे, ही आव्हाना टाकी तयार केलेली आहे। ही टाकी तुम्हाला 250 लिटर, 500 लिटर आणि 1000 लिटरमध्ये अवेलेबल होते। ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, तरी मल्टीपर्पज यूजसाठी आहे आणि फोल्डेबल आहे, म्हणजे तुम्ही एक काम झालं की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। हे सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा फायदा आहे। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ह्याचा फायदा असा होऊ शकतो की प्रत्येक एरियानुसार, म्हणजे कसं राहतं की काही आता आल्याचा भाग असतो, काही गाजर व्हेजिटेबलचा भाग असतो, काही ऊसाचा भाग असतो, तर त्या प्रत्येक भागासाठी ही फायदेमंद होऊ शकते। आता ऊसाच्या भागामध्ये असं होऊ शकतं की ऊस आपण लागवड करतो त्याच्या अगोदर त्याला एक सीड ट्रीटमेंट दिली जाते। ती सीड ट्रीटमेंट करण्यासाठी ही टँक खूप फायदेशीर होऊ शकते।
त्यानंतर जिथं आलं लावलं जातं सातारा भागामध्ये तिथं आलं धुण्यासाठी ही फायद्याची होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे ही एक टाकी शेतकऱ्याची अनेक कामं करू शकते. हे सगळ्यात महत्त्वाचं हे जो उद्दिष्ट आहे आमचं तयार करण्यामागचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची जर कॅपॅसिटी बघितली आपण तरी 250 लिटर, 500 लिटर आणि 1000 लिटर ही 250 लिटरची. ही अशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना ही टाकी फायदेशीर ठरू शकते. माझं नाव अरबाज शेख आहे. आपले आव्हाना कंपनीचे हे लिनो बॅग आहेत. आपल्याकडे 2 प्रकारचे बॅग साईजमध्ये आहेत. एक 2238 आणि 2240. 2238मध्ये 45 ते 46 किलोपर्यंत कांदा बसतो आणि 2240मध्ये 50 ते 52 किलोपर्यंत कांदा बसतो. आपल्या बॅगची एक स्ट्रेंथ अशी आहे की तुम्ही कितीही ताणवा याला काही फाटत नाही किंवा तुटत नाही आहे. आणि आपण जे बनवतो स्पेशली आपला आहे की आपण नेट लॉक पद्धतीने बनवतो, जेणेकरून आपला जो कांदा मार्केटमध्ये घेऊन जातो शेतकऱ्यांना याचा एक बेनिफिट असा होतो की मार्केटमध्ये ज्यावेळेस घेऊन जाता कांदा ट्रान्सपोर्टेशन वेळेस पडतो तसा हा पडत नाही आहे. आणि एक बेनिफिट म्हणजे याचं ब्लडीच रेड कलर आहे. जरी कांदा थोडा शेतकऱ्याचा डाऊन कलरचा असेल तर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण घेऊन जाऊ त्यावेळेस त्यांना बेनिफिट भेटतो, कारण की रेड कलर असेल तर जास्त त्यांना फायदा होतो. या पद्धतीचे कांद्याचे बॅग भरलेले आहे. हा बघा, याच्यातून कांदा वगैरे बाहेर पडत नाही. ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस आपल्याला हे एक सवलत भेटते त्याच्यात. ओके, थँक्यू. नमस्कार, माझं नाव शुभम. मी आपला आव्हानाच्या स्टॉलवर इथं उभा आहे. तर आपल्या आव्हानाचा हा प्रबळ म्हणून धागा आहे. त्याचं लाईफ 8 महिने आहे. म्हणजे जर तुम्ही झाडाला बांधला हा धागा तर तिथून बांधल्यापासून पुढे 8 महिने जातो. उन्हात भिजू द्या, पावसात भिजू द्या, काही होत नाही त्याला. आणि हा आहे दुसरा समृद्धी म्हणून, याची लाईफ 4 महिने आहे. उन्हात असू द्या हा किंवा पावसात असू द्या, हा 4 महिन्यापर्यंत याची स्ट्रेंथ आहे. आणि हा 14 ते 15 किलो वेट कॅरी करू शकतो. आणि हा जो आहे आव्हाना प्रबळ तो 18 ते 19 किलोपर्यंत वेट कॅरी करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला रोल फॉर्म आणि हा कट पीस म्हणून असे दोन फॉर्ममध्ये आपल्याला थ्रेड अवेलेबल होईल. आणि कोणत्याही मार्केटला आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात एक डीलर दिलेले आहे आपण, ज्यांच्याकडे हा धागा आपल्याला अवेलेबल होईल. थँक्यू. मी रोहित जाधव, क्लस्टर सेल्स मॅनेजर आहे. मी पश्चिम महाराष्ट्र बघतो. आमचं हे मल्चिंग येतं, कृषी रक्षक नावाने मल्चिंग आम्ही सप्लाय करतो. त्यामध्ये 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन आणि 30 मायक्रॉन येतं. त्यामध्ये सिल्वर ब्लॅक आणि व्हाईट ब्लॅक दोन्ही येतं. साधारणतः हे मल्चिंग टोमॅटो, मिरची, कॅप्सिकम वगैरे ह्या प्रोडक्टला चालतं. जे वेलवर्गीय प्रोडक्ट आहेत त्यासाठी मल्चिंग वापरतात, जेणेकरून पाण्याची बचत व्हावी, तणाचं नियंत्रण व्हावं आणि मातीतल्या घटकांचं संवर्धन व्हावं, यासाठी मल्चिंगचा वापर असतो. तर आपण प्रॉपर स्पेसिफिकेशन म्हणजे जाडी, लांबी आणि रुंदी हे प्रॉपर देतो. जे बोलतो तेच आपण इथं देतो. माझं नाव बालाजी भांडे. मी यवतमाळ आणि हिंगोली एरियामध्ये काम करतो, सेल्स एक्झिक्युटिव्ह ॲज अ पोस्ट. माझ्याकडे आता इथं टार्पोलिन आहे नुमाईशमध्ये. याच्यामध्ये 120 GSM, 180 GSM आणि 250 GSM टार्पोलिनचे सॅम्पल आम्ही इथं ठेवलेले आहेत, प्राईम आणि नॉन प्राईम क्वालिटीमध्ये. प्राईममध्ये आव्हाना या नावाने आहे आणि नॉन प्राईममध्ये समृद्धी या नावाने आहे. एकदम नॅचरली आणि एकदम क्वालिटीचं मटेरियल आहे. या मटेरियलचं वैशिष्ट्य म्हणजे हे कम्प्लिटली 2 सीझन आपल्या शेतामध्ये निघून जातं. म्हणजे जे काही तुम्ही सोयाबीनसाठी किंवा बाकी शेतामध्ये अथरायला किंवा झाकायसाठी ही जी ताडपत्री यूज करताय तर 100% नॅचरली आहे, ती फाटणार नाही. किती तुम्ही ट्रेप केलं तरी पण फाटणार नाही. याच्या वैशिष्ट्य हे आहे आणि नंबर 1 व्हर्जिन मटेरियल आहे. थँक्यू. नमस्कार, मला नाव ऋषिकेश घाडगे. मी सातारा जिल्ह्यामध्ये रिटेलचं सगळं पूर्णतः हक्का जिल्हा बघतो. आणि आमची जी आव्हाना कंपनी आहे हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची कंपनी आहे. त्या कंपनीने एक मुरघास बॅग काढलेली आहे, जी की पशुखाद्यामध्ये ॲनिमल फीड्स साठवून करण्यासाठी बनवलेले आहे. आता ही जी बॅग आहे आपली आव्हाना मुरघास कपिला बॅग, ही आपली 55 145 साईज आहे. 160 GSMचं कापड आहे आणि ही बॅग पूर्णतः नवीन कापडापासून बनवलेली आहे, की जेणेकरून आतला जो मुरघास आहे तो चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा बनावा, यासाठी ती बॅग बनवलेली आहे. आतला जो इनर आहे तो 60 मायक्रॉनचा आहे, प्लॅस्टिकचा आहे आणि प्लस तो फूड ग्रेड आहे. म्हणजे आपण जे अन्नपदार्थ साठवण्यासाठी जे वापरतो ते प्लॅस्टिक आपण फक्त मुरघासाठी देतो आणि ही फक्त आपलीच कंपनी देते, बाकी कुठली कंपनी देत नाही. हे आपल्या बॅगेचे फीचर्स आहेत. माझं नाव शशीन जयस्वाल. मी क्लस्टर सेल्स मॅनेजर आहे. औरंगाबाद आणि नगर जिल्हा पाहतो आव्हाना जलसंचयमध्ये. आव्हाना जलसंचयमध्ये जो शेतकऱ्याचं कापड आहे तर त्यामध्ये आपले 2 क्वालिटी आहे, एक जलसंचय आणि एक जलसंचय सुपर. जलसंचय आणि जलसंचय सुपरमध्ये तुम्हाला फीचर सांगतो. हा जो कापड आहे आव्हाना जलसंचयचा जगातला सगळ्यात रुंद कापड आहे आपला. हा 13.5 फुटाचा. एवढा रुंदीचा कापड आज कोणाकडेच नाही आहे मार्केटमध्ये.
दुसरं आपलं फीचर्स चांगलं याच्यामध्ये हे आहे किंवा आपलं बाकीच्या कंपन्यांचा जो कापड आहे तो 500 मायक्रॉन आहे. आपला हा जो 550 मायक्रॉनचा आहे अधिक टेक्स्चर. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट हे आणखीन की आपल्या कापडामध्ये प्रोटेक्स नावाची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, जेणेकरून कापड आपलं उन्हामध्ये जरी राहिलं बिना पाण्याचं तरीसुद्धा तो 5 वर्ष काय टिकून राहतो त्या ठिकाणी. हा झाला आपला जलसंचयचा. त्यानंतर आपला हा एक जलसंचय सुपर आहे जो आकाशी निळ्या रंगामध्ये आहे. ह्याच्यामध्ये जे बाष्पीभवन रेशो आहे तो काळ्या कंपॅरिझनमध्ये तुमचा 50% कमी होतो ह्याच्यामध्ये सुपरमध्ये. आणि आज लोक जे शेतकरी आहेत तर शेतकऱ्यासोबत एक जोडधंदा म्हणून ते पाहत आहेत, तर त्या ठिकाणी मासे वगैरे करत आहेत. त्यासाठी हा एक पूरक आहे त्या ठिकाणी. याची 5 वर्ष वॉरंटी आहे, 10 वर्ष लाईफ आहे यांची. नमस्कार, मी मकरंद अप्पलवार, MB इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डायरेक्टर. प्रथमतः मी कृषीमय चॅनलचा खूप धन्यवाद देतो की त्यांनी इतका सुंदर उपक्रम चालू केला आहे. आणि सगळ्याच शेतकरी बांधवांना आणि कृषी विद्यालयातल्या स्टुडंट्सना माझं एकच विनंती आणि सांगणं राहील की आज कृषी तंत्रज्ञान खूप बदलत आहे आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार पिकं पण बदलत आहेत. आणि पिकांच्या सायकल्स, पिकांकरता वापरले जाणारे इम्प्लिमेंट्स आणि पिकांकरता वापरले जाणारे विविध सपोर्टिंग प्रॉडक्ट्स ते सगळे नवे येत आहेत. तर तुमच्यापैकी प्रत्येकाने जे शिक्षण घेत आहेत किंवा जे स्वतः शेती करत आहेत त्या सगळ्यांनी यामध्ये जाणकारी करून घ्यावी आणि त्याचा वापर करून आपली उत्पादन क्षमता वाढवावी. कारण आजच्या परिस्थितीत लँड पार्सल्स किंवा जमिनी सगळ्यांच्या जवळपास सारख्याच राहतात आणि कुटुंब मोठे होत जातात, महागाई वाढत जाते. अशा परिस्थितीत जर आपल्याला इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर न करता उत्पन्न वाढवण्याचा दुसरा कुठलाही सोर्स नाही. सो इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर केलं पाहिजे. आपल्या सेम लँड पार्सलमध्ये जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल आणि जास्तीत जास्त पौष्टिक पीक कसं घेता येईल, कमीत कमी केमिकल्स वापरून, कमीत कमी खतं किंवा पेस्टिसाईड वापरून जास्त आरोग्यदायक पीक कसं वापरता येईल, अशा विविध तत्त्व वापरून तुम्ही आव्हानाचे किंवा इतर विविध कंपन्यांचे उत्पादन वापरा आणि चांगली शेती करा. आणि मला तुम्हाला एकच सांगणं आहे की ॲग्रिकल्चर किंवा कृषीसारखा सुंदर व्यवसायाने तुमच्यापैकी प्रत्येक शेतकरी किंवा शेतकरी कॉलेजचे विद्यार्थी खूप सुंदर काम तुम्ही करत आहात. सो चालू ठेवा. आमची जी पण मदत आमची तुमच्याला होऊ शकेल, आव्हाना सदैव आणि नेहमीच तुमच्यासोबत याच्यामध्ये राहील. धन्यवाद. नमस्कार.